स्वामी समर्थ तनुजा वासू कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. गुरुंठाई आपली जी सेवा आहे ती समर्पित करण्याचा दिवस आहे. ज्या व्यक्तींना गुरुतत्व भेटलेलं आहे त्यांच्यासारखं नशीबवान या जगात म्हणता येईल कोणीच नाही आहे. आपण सुरुवातीपासून ऐकत आला आहात, दत्तगुरूंनी सुद्धा गुरु केले आहेत आणि एक नाही अनेक आहेत. अनेक गुरूंची दीक्षा घेतलेली आहे. ते शिष्य रूपात प्रत्येक गुरूंकडनं त्यांनी शिकलेलं आहे. आता असं म्हणता येईल की गुरु भेटणं हे अशक्य म्हणण्यापेक्षा आपण त्यांना ओळखणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमची परमार्थात राहून जे तुम्ही सांसारिक रूपाचे आलेलं आहे त्या व्यक्तींना एवढंच माझं सजेशन आहे, तुम्ही तुमचं कार्य जे आहे, तुमची कर्म जी आहे ती योग्य प्रमाणात करत राहा. नामस्मरण जे आहे, ज्यांना गुरु माझा कधी भेटेल याची आतुरता आहे, त्यांनी फक्त नामस्मरणामध्ये जे आहे लक्ष केंद्रित करायचं आहे. शिष्यांना गुरु जे आहे ते आपणहून भेटायला येतात हे लक्षात घ्या. गुरु शोधावा नाही लागत, समजावा लागतो. तुम्ही जितकी सेवा श्रद्धेने कराल, प्रामाणिकपणे कराल, तुमचं जे काही कार्य आहे ते करून तुम्ही अर्धा तास वेळ द्याल नामस्मरणासाठी आणि आतून तुमची इच्छा असेल तर गुरु तुम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटतील, असे मार्गही दाखवतील. म्हणून काही गोष्टींसाठी जेव्हा सांगितलं असतं की गुरु शोधायला जाऊ नका, गुरु शोधायला जात असाल तर प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो, बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतात आणि कोणाही व्यक्तीला गुरु मानत नाहीत. ते गुरुतत्व आपणहून तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारलं जातं, हेही लक्षात घ्या. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांचे गुरु आहेत, म्हणजे ज्यांना गुरु भेटले आहेत, त्यांनी नक्कीच आपली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. आई वडिलांची तर सेवा करायचीच आहे. ते मनुष्य रूपात गुरु जे भेटलेले आहेत आपल्याला त्यांची सेवा नक्कीच करायची आणि जे सूक्ष्म रूपापर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी भेटतात ते गुरुतत्व नक्कीच सगळ्यांना मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. कारण गुरुमुळे आपलं जे आयुष्य आहे किंवा आपण ज्या रूपात आलो आहे मनुष्य रूपात, तो जन्म कशासाठी आहे आणि त्याचं सार्थक काय आहे गुरुशिवाय कोणीच सांगू शकत नाही. तर एवढंच सांगेन की गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून ज्यांना गुरु आहेत त्यांनी सेवा करा आणि ज्यांना गुरु भेटण्याची आतुरता आहे त्यांनी मनापासून प्रार्थना करा. परमार्थ करून नामस्मरण करणं हे सुद्धा गुरु भेटल्यासारखंच आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधं तुम्ही नमस्कार करून जिथेही माझे गुरु आहेत त्यांना वंदन करून, हे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तिथूनही तुम्ही तुमची मानसपूजा केली तरीही त्यांच्यापर्यंत पोचते. धन्यवाद.